पंढर तालुक्यातील काकडवाडी हद्दीतील पालखी मार्ग कामाची पाहणी संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष हरिभक्तपरायण राहुल महाराज साळुंके तसेच विश्वस्त हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गांगर्डे, चोपदार हरिभक्तपरायण सागर महाराज दौंड, वारकरी ज्ञानेश्वर माऊली दाते, संदीप गांगर्डे व विश्वस्त मंडळाने काकडवाडी हद्दीतील पालखी रस्त्याच्या कामाची पाहणी केली। तसेच काकडवाडी येथे 6 जुलै 2026 रोजी सकाळी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पायी पालखी दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। या निमित्तानं काकडवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीनं सालाबादप्रमाणे सकाळीच महाप्रसादाचं भव्यदिव्य आयोजन करण्यात येत असतं। गावचे नियोजन व आढावा तसेच निमंत्रण पत्रिकावेळी ग्रामस्थांना संस्थांकडून देण्यात आली। तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते तथा रयत शेतकरी संघटनेचे संगमनेर तालुका अध्यक्ष व संगमनेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष पत्रकार दत्तात्रय घोलप यांच्या सामाजिक कार्याचं कौतुकही यावेळी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं अध्यक्ष राहुल महाराज साळुंके व विश्वस्त हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गांगर्डे यांनी केलं आहे। पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी सातत्याने पालखी मार्गाविषयी आवाज उठून पूर्ण करून घेण्यामध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं देखील यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख अध्यक्ष राहुल महाराज साळुंके यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे। यावेळी काकडवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने 29 जून रोजी निवृत्तीनाथ दादांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपुराकडे होणार आहे। त्या दरम्यान आपल्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यासाठी जे रस्ते असते आवश्यकतेनुसार त्या रस्त्यांचं काम सध्या चालू आहे। पारेगाव या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असतो आणि दुसऱ्या दिवशी पालखी काकडवाडी या ठिकाणावरून पुढे प्रस्थान करत असते। पारेगाव ते काकडवाडी या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं, या रस्त्याची दुरुस्ती व्हावी, या रस्त्याच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या आपल्या प्रचार प्रसार पत्रकाद्वारे, पेपरद्वारे आणि बातम्यांद्वारे श्री दत्तात्रय घोलप यांनी बातमी लावून अत्यंत चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला व त्या पाठपुराव्यालाही यश आलं आणि रस्त्याचं काम सुव्यवस्थितपणे पुढे सुरू झालं। आणि यापुढे वारकरी संप्रदायाच्या वतीने आणि संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने मी प्रशासनाला आणि सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती करेन, पारेगाव ते निराळे ते पारेगाव परत आतमधले काही जे रस्ते आहेत ते रस्त्यांची अजून कामं प्रलंबित आहे, ते कामं झाले नाहीये। साधारणतः पालखी 1 महिन्याच्या अंतरावर आहे, पावसाचे दिवस सुरू होत आहे, त्यामुळे आपल्याला एक प्रशासनाला आणि सर्वांना विनंती असेल, ज्याप्रमाणे हा रस्ता आपण बातमीची दखल घेऊन आपण लगेच त्यावर कार्यवाही करून तो दुरुस्ती केला, त्याचं रुंदीकरणा संबंधाने, त्याच्या बाजूच्या दर्जा भरणे, मुरुम टाकणे या संबंधाने आपण ज्याप्रमाणे आपण कार्यवाही केली त्याचप्रमाणे पारेगाव ते निराळे आणि पारेगाव ते काकडवाडी हाही जो काही दुसरा रस्ता आहे त्या रस्त्याची दुरुस्ती आपण लवकरात लवकर करावी। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या वतीने आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याकरता संस्थांचे माजी पालखी सोहळा प्रमुख श्री नवनाथजी महाराज गांगोडे तथा विश्वस्त, त्याचप्रमाणे चोपदार श्री सागरजी महाराज दौंड, त्याचप्रमाणे व्यवस्थापक आदरणीय श्री दाते माऊली व आपले पत्रकार बंधू दत्तात्रयजी घोलप आणि समस्त ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या सोबत पाहणी दौरा संपन्न झाला। प्रशासनाला एक विनंती आहे, पत्रकारांच्या विनंतीला आपण मान देऊन या रस्त्याचं काम केलं, तसंच पुढीलही काम आपण लवकरात लवकर करावे ही विनंती। रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल।